नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेसची फूट झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट मावळ तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात वर डोकं काढू लागला. गेले अनेक वर्ष जेव्हा हे सगळे कार्यकर्ते एकत्र होते, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस होती, तेव्हा आताचे शरद पवार गटातील कार्यकर्ते असतील, हे दोन्ही कार्यकर्ते मावळ तालुक्यात अत्यंत गुन्ह्या गोविंदाने नांदताना आपल्याला पाहायला भेटत आहे. अचानक असं काय होतंय? गेल्या 8 ते 10 दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पवार गटातील कार्यकर्ते असतील किंवा अजित पवार गटातील कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये वाद होऊ लागलाय. यातील प्रमुख एक कारण असं म्हटलं जातंय की या दोन्ही गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे सध्याचे दत्ता पडवळ हे काही वैयक्तिक स्वार्थासाठी आरोप करू लागलेत आणि त्याच्यातूनच दोन्ही गटामध्ये वाद होऊ लागलाय आणि ह्या वादाची ठेंगी थेट शरद पवार यांच्यापर्यंत जाऊ लागले आणि यामुळे मावळ तालुक्यातील वातावरण काहीच दूषित होऊ लागलंय. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस गटातील अजित पवारांचे काही समर्थक आहेत, जे या सगळ्या गोष्टीवरती आज भाष्य करणार आहे. अध्यक्ष, काय सांगसाल? अत्यंत गुन्ह्या गोविंदाने सगळे राष्ट्रवादी काँग्रेसला गट तट हा विषय वेगळा नाही. अनेक गट तट राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, पण कधीही वैयक्तिक वाद झाले नाही असं म्हटलं जात आहे. दत्ता पडवळ यांना काही कामं भेटली नाही, त्यातून त्यांनी अजित पवार गट सोडला आणि शरद पवार गटात गेले आणि त्यानंतर वादाला सुरुवात झाली. नेमकं काय घटना आहे? खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांचा एक पक्ष आज आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे शरदचंद्रजी पवार साहेबांचाही, हे दोन्ही पक्ष आज काम करतायत. गेली 7-8 महिन्यांपासून ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत संपूर्ण राज्यामध्ये, त्या सर्वांना सर्वश्रुत आहेत. परंतु आपल्या मावळ तालुक्यामध्ये गेले 3 दिवसापासून अनेक वाद प्रतिवाद अशा चर्चा आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये प्रथमच राजकीय कंडिशनमध्ये किंवा राजकीय या वातावरणामध्ये आपण पाहतोय. खरं तर यापूर्वी कधी अशा घटना घडलेल्या नव्हत्या. परंतु आम्हाला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की 8 ते 9 महिन्यापूर्वी ज्यावेळी सन्माननीय अजितदादांनी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेचं समर्थन करत असताना मावळ तालुक्याचे आमदार सुनीलांना शेळके यांनी अजितदादांबरोबर राहण्याचा निश्चय केला आणि त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी, युवकांनी, महिलांनी आमदार साहेबांसोबत राहण्याचा या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. ही परिस्थिती होत असताना गेली 6 महिने 8 महिने हे गेल्यानंतर आत्ताचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार यांचे जे तालुका अध्यक्ष आहेत दत्तात्रय पडवळ, यांनी खरं तर पहिल्यापासून यांची संभ्रमावस्था आणि त्यांनी ज्यावेळी हे गट आणि हे पक्ष वेगळे झाले तेव्हापासून यांची भूमिका कधी समोर आली नाही. मी आपल्या माहितीसाठी सांगतो की आजपासून 4-5 महिन्यांपूर्वीच ते खरं तर अजितदादांच्याच पक्षाकडे म्हणजे सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्याकडे एका जिल्ह्याच्या पदाच्या मागणी संदर्भात ते आलेले होते. कुठल्या पदाचे होते ते मला माहित नाही, परंतु ते स्वतः तिथे आलेले होते. जर ते खरंच बोलत असतील तर हे तुम्ही त्यांनाही विचारू शकता. पुणे शहरामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य सभागृहामध्ये पक्षाची बैठक होती आणि त्या बैठकीला सुद्धा ते हजर होते त्या ठिकाणी. त्यानंतर त्यांनी त्यांची वेगळी भूमिका घेतली. त्यांना तालुक्याचं अध्यक्षपद भेटलं. आम्ही त्यांचं अभिनंदन देखील केलं. परंतु आता या मागच्या 8-10 दिवसांपासून आम्ही त्यांची वक्तव्य पाहतोय, त्यांची बोलण्याची पद्धत पाहतोय, अतिशय चुकीची आहे. हे दोन्ही पक्षांमध्ये स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी दत्तात्रय पडवळ हे आग लावण्याचं काम करतायत. दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये वितुष्ट आणण्याचं काम हे दत्तात्रय पडवळ करतायत. हे त्वरित त्यांनी थांबवावं. स्वतःची माहिती महत्व वाढवण्यासाठी किंवा स्वतःच्या व्यावसायिक स्वार्थापोटी त्यांनी तालुक्याचं जे राजकीय जी संस्कृती आहे हे बिघडवण्याचं काम करू नये. अतिशय खालच्या पातळीला जाऊन हे कुठले तरी कागद पत्रकारांसमोर येऊन
दाखवतायत त्याचा तपशील सुद्धा देत नाहीत आणि त्या ठिकाणी वाटेल ते जे जिभेवर येतात ते आरोप सन्माननीय आमदार साहेब असतील यांच्यावर ते करतात. हे करत असताना त्यांनी आत्मपरीक्षण करावं की मागच्या 3-4 वर्षामध्ये तुम्ही देखील एमआयडीसी जी तळेगाव मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथे आमदार साहेबांनी कशा पद्धतीने कामगारांनाही न्याय दिलाय, स्थानिकांनाही बरोबर घेऊन तिथे विकास कामं केलेली आहेत. अनेक व्यावसायिक स्थानिक आहेत किंवा मावळ तालुक्यातलेच आहेत. या लोकांनी तिथे जाऊन वेगवेगळे डेव्हलपमेंटची कामं घेतलेली आहेत, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर घेतलेले आहेत. याच्यात दत्ताळ पडवळ यांनी देखील घेतलेली आहेत. मग त्यांचं जर एखादं काम गेलेलं असेल त्याच्यापासून त्यांनी एवढा मनाचा त्राघात रिपीट करण्याची गरज नाहीये. मग यापूर्वी जी त्यांनी कामं घेतली त्याचा तपशीलवर का त्यांनी आज दिला नाही? त्यांनी जर व्यवसाय केला, त्यांनी जर व्यवस्थित व्यवसाय केला तर त्यांना देखील कामं मिळणार आहेत. त्यांचं काम काढून घेतलं, दुसऱ्याला दिलं हे सांगण्यासाठी त्यांनी एक कामाचं उदाहरण जर ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये घेऊन येतात तर यापूर्वी जी त्यांना 8-10 कामं मिळाली असतील त्याचा सुद्धा तपशील त्यांनी दिला पाहिजे. खरं तर दत्तात्रय पडवळ यांची राजकीय पार्श्वभूमी देखील वादग्रस्त आहे. त्यांनी त्यांच्या गावामध्ये सरपंच पद असेल, सोसायटीचं अध्यक्षपद असेल, अनेक त्यावेळेस वादच घालून त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. यापूर्वी पक्षामध्ये त्यांनी बंडखोरी देखील केलेली आहे, परंतु परत पक्षाने त्यांना संधी दिली. त्यांच्या या राजकीय वागणुकीमुळे त्यांच्या गावामध्ये सुद्धा त्यांनी अनेक लोकांची वाद घातलेले आहेत. आम्हाला खरं तर त्यांच्या या पूर्वीच्या गोष्टीवरती जाऊन बोलण्याची गरज नव्हती. आम्हाला देखील त्यांना महत्व द्यायची गरज नाहीये, परंतु त्यांनी आता या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे. त्यांनी सुरुवात केली आहे आणि हे त्यांनीच थांबवलं पाहिजे. कारण आपल्या मावळ तालुक्यामध्ये राजकीय जी संस्कृती आहे, अनेक थोर मोठे नेत्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये चांगली कामं या पडवळ यांनी जो मार्ग आता दाखवलेला आहे की हा दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आग लावण्याचं, वितुष्ट आणण्याचं काम ते करतायत. हे त्यांनी भविष्यामध्ये करू नये, हे चांगलं नाही. एवढंच कडक त्यांना या शब्दामध्ये आम्हाला आज या ठिकाणी आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरण आहे. तुम्ही देखील तुमच्या पक्षाचं काम वाढवा, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. तुमचं आम्ही अभिनंदनच केलेलं आहे. परंतु तुमच्या कार्यक्रमाला कार्यकर्ते येत नाहीत किंवा तुमच्या अजून काही अडचणी असतील याच्याबद्दल तुमचं अपयश लपवण्यासाठी तुम्ही आमदारांवरती किंवा इतर नेत्यांवरती आरोप करण्याचं काहीच कारण नाहीये. तुम्ही तुमचं काम करा आणि तुमचा पक्ष वाढवा. तुम्हाला कोणी रोखलेलं आहे? एवढंच आम्हाला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणं आहे. दत्ता पडवळ हे त्यांचं काम गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार गटात गेलेत की ते पूर्वीपासूनच शरद पवार गटात होते? दत्ता पडवळ हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतायत. मी देखील त्यांचा जुना सहकारी राहिलेलो आहे. त्यांनी यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक त्यांच्या घटनेचा मी साक्षीदार आहे. दत्ता पडवळ यांनी कशा पद्धतीने यापूर्वीची त्यांची कारकीर्द पक्षामध्ये राहिलेली आहे हे मलाही चांगलं माहिती आहे. दत्ता पडवळ यांनी खरं तर पुन्हा एकदा मी तेच सांगतो की त्यांनी स्वतःला विचारावं. मी या ठिकाणी त्यांना हाच प्रश्न करतोय, तुम्ही स्वतःला विचारा की ज्यावेळी हे दोन्ही पक्ष वेगळे झाले 2 जून 2023 रोजी, त्याच वेळेस तुम्ही तुमची ही भूमिका, निष्ठा आणि कार्यकर्ता प्रामाणिकता हे त्याच वेळेस तुमची समोर यायला पाहिजे होती. ही सांगण्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी का गेला? त्याच्यानंतर तुम्ही पुण्यामध्ये जी प्रदीप दादा गारटकर यांची जी बैठक होती, या बैठकीला पद मागण्यासाठी का आला होता? मग तुम्हाला त्यावेळी पदही मिळालं नाही आणि तुम्हाला कुठलं तुमचं काहीतरी वैयक्तिक काम गेलं असेल ह्याच्यासाठी तुम्ही तुमचा वेगळा मार्ग स्वीकारला. त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणणं नाहीये. आमच्या तुम्हाला शुभेच्छाच आहेत. परंतु तुम्ही चुकीची माहिती देऊन राजकीय स्वार्थापोटी तुम्ही जे तालुक्यातलं वातावरण आहे ते खराब करू नये. काय सांगसाल? खरं तर एमआयडीसी मध्ये युवकांवरती अन्याय झालाय असं म्हणतात ते दत्ता पडवळ. कामं काढून घेतली जातात. तुम्ही देखील त्याच एमआयडीसीत काम करता. तुमचा अनुभव काय? नाही, याच्या संदर्भात सांगायचं म्हणलं तर कोणत्याही स्थानिक मुलांवरती अन्याय झालेला नाहीये. एक नेत्यावरती अन्याय झाला असेल एक, पण स्थानिक जी लोक आहेत, स्थानिक ज्यांना कामाची गरज आहे त्यांच्यावरती तर 100% अन्याय झालेला नाही. आम्ही 4 वर्ष आले आम्ही त्या एमआयडीसीत व्यवसाय करतोय, पण आतापर्यंत आमच्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय तसा काही झालेला नाही. पर्सनल कामात काही त्यांचं झालं असेल त्याच्यावरून त्यांनी ते चुकीच्या मार्गाने पक्षाचं सहकार्य घेऊन
चुकीचा वक्तव्य केलेलं आहे. नाही, पण आतापर्यंत दत्ता पडवळ यांना एमआयडीसीत कधी कामं भेटली नाही का? जर एक काम गेलं असेल तर त्याला अन्याय म्हणता येईल का? साहेब 3 वर्षापूर्वीचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्याला एकट्यालाच कामं होती सगळी. माहिती काढा तुम्ही. आमचं काय, आमचं आताशी आम्ही 3-4 वर्ष आले, आम्ही आताशी एमआयडीसी मध्ये कामं सुरुवात केली. आमच्याकडे काय 10 पोकल्यान 20 हायवा 5 पोकली हे मशीन जेसीबी असं काही नाहीये. आमची सुरुवात आहे आणि आमची सुरुवात आहे त्याच्यामुळं आम्हाला सहकार्य होतंय. आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय. तुम्ही गाववाले आहात. दत्ता पडवळांवरती गावाच्या स्वरूपात देखील वेगवेगळे आरोप केले जातात. या गोष्टींकडे कसं पाहताय? ह्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का? ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल किंवा त्यांचं गावातलं वागणं आहे ते ज्या प्रकारे बोललं जाते तसंच आहे का? खऱ्या अर्थाने तुम्ही जर प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला आले तर तुम्हाला ती अधिक माहिती भेटेल. मी त्याच्याबद्दल काही बोलणं सांगणं याच्यापेक्षा तुम्ही ग्राउंड लेवलला या, खरी माहिती घ्या. खरी माहिती जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. मी या व्यवसायामध्ये तर आता नवीनच आहे. राजकारणामध्ये मी बऱ्याच वर्षापासून काम करतोय. माझ्या अनुभवानुसार आतापर्यंत जे काही चाललंय ते तर चुकीचंच आहे. पण जे तुम्ही आता ही काल परवाची जी गोष्ट आहे जी होती ते तुम्ही पाहताय, तर सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्यानंतर जनतेची प्रतिक्रिया त्याच्या संदर्भात काय ते तुम्हाला त्वरित लोक असं म्हणतात, हे नागरिकांचं असं म्हणणं आहे, ह्या युवकांचं पण असं म्हणणं आहे की या दोन्ही गटांमध्ये, अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये दत्ता पडवळ हे स्वतःच्या स्वार्थासाठी भांडणं लावतात. हे यात किती तथ्य आहे? आता याबद्दल सांगतात म्हटलं काहीतरी तथ्य असल्याशिवाय कोणी बोलू शकत नाही. तुम्ही सकाळी मदन बापनांच्या कॉन्फरन्सला पण होता आणि आता इथे आहात. नक्की काय बडबड आहे, काय विषय होता? माझं नाव देवीदास भोसलकर. मला यांच्यातलं ते कळलंच नाही की मी सातबाऱ्यासाठी अण्णांबरोबर माझी चर्चा चालू आहे. मला अण्णा सहकार्य करतात ते. पण दत्ता पडवळनी मला डायरेक्ट फोन केला की देवदास कुठे आहे? म्हणलं घरी. म्हणलं इथं बापना साहेबांच्या ऑफिसला आहे, तिथं आपल्याला तुझ्या एमआयडी संदर्भ चर्चा करायची. आता मला काही कळलंच नाही. मी डायरेक्ट तिथे एमआयडी म्हणजे बापना साहेबांच्या घरी गेलो. तर तिथे गेल्यावरती मला म्हणजे वेगळंच हे दृष्टिकोन दिसायला लागलं की म्हणजे अण्णांविषयी थोडा वेगळ्या भाषेत बोलायचं नाही का. ते मला जर वेगळं वाटलं, मी आपलं निघून आलो. मला काय आवडलंच नाही. तुम्हाला सांगितलं जात होतं का की सुनील शेळकेंविषयी असं असं बोला म्हणून? आम्ही सुनील अण्णांविषयी थोडं बोलत होते की अण्णांविषयी तू काम अण्णांनी घेतलंय असं तू मागच्या वेळेस बोलला होता. त्यावेळेस मी माझा चुकून शब्द केला होता अण्णांविषयी, मी अण्णांचं नाव. तर त्यावेळेस मी दिलगिरी व्यक्त केली. अण्णांना बोललो पण की बाबा माझं चुकलंय, मी माफी करतो. आणि ते माझे मेवणे पण आहे. त्याच्यामुळे मी अण्णांनी मला हे केलं, जाऊ दे म्हणले, काय विषय नाही. सकाळी तुम्हाला काय बोललं जात होतं? नक्की तुमच्या तोंडून काय वधवलं घेण्याचा प्रयत्न करत होते? त्यांच्याकडनं म्हणणं येत होतं की अण्णांविषयी जे काही एमआयडीसीत काम करतात जे हुकुमशाही ते अण्णाच करतात हे फक्त बोलून. पण आपल्याला त्याच्यातलं तर ते माहितीच नव्हतं. त्यामुळे म्हणलं मला काही सांगता यायचं नाही. मी सातबाऱ्याविषयी अण्णांबरोबर बोलतोय. अण्णांनी माझा प्रश्न मार्गी लावला. त्याच्यामुळे मला माहितीच नाही या गोष्टीचं. नाव काय तुमचं? देवीदास भोसलकर. हे देवीदास भोसलकर आहेत, जे सकाळी मदन बापना यांच्या पत्रकार परिषदेला होते. आणि यांचं असं म्हणणं आहे की मला बोलवून घेतलं होतं दत्ता पडवळनी त्या ठिकाणी आणि सुनील शेळकेविषयी किंवा आमदारांविषयी तुम्ही बोला किंवा बोलायला भाग पाडणार होते. जे आमदार म्हणतात की माझ्याविषयी एमआयडीसीतून काही तक्रार असेल किंवा नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर त्या तुम्ही सांगा. तर यांच्याकडून ती तक्रार वधवून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होणार होता असं यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून काही तरुण आहेत. काय घडतंय? दत्ता पडवळांवरती आरोप केले जातात. हे दोन्ही पक्षांना बदनाम करण्याचं काम ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी करतात असा आरोप होता. खरं तर या तालुक्यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये अगदी प्रेमाचं असं आपुलकीचं असं नातं आहे. कोणी अनेक त्यांचे पदाधिकारी, अनेक युवक तालुका अध्यक्ष आहेत, अनेक पदाधिकारी सगळे एकमेकांबरोबर खेळमेळीच्या वातावरणात आहे. परंतु हे स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी आमदार साहेबांना आरोप करायचे म्हणून हे सन्मान्य अध्यक्ष आरोप करत आहे. खरं तर एक व्यक्ती म्हणजे स्थानिक उद्योजक नाही. 100 लोक असेल आणि एकाला जर काम जात असेल तर 99 लोकांनी काय करायचं? अशाच पद्धतीने 99 लोकांना काम गेलेलं आहे आणि यांना काम न मिळाल्यामुळे हे पक्षाचा पाठिंबा घेत हे आणि पवार साहेबांचं कान भरण्याचं काम हे लोक करीत आहेत आणि सन्मान्य आमदार साहेबांना आरोप करत आहेत. काय सांगसान? तालुक्याची परिस्थिती बिघडवण्याचं काम कोणाकडून होत असेल तर या बाबतीत काय? माझी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला एकच नम्रतेची विनंती आहे की तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा, तुमचा पक्ष वाढवा, आम्हाला आनंद आहे. आम्हाला या ठिकाणी आमच्या पक्षाचं काम करू द्या, तुम्ही पण त्यात आनंद माना.
आणि तसं नसेल तर इथून पुढं आमच्या नेत्यांवर आदरणीय आमदार साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्याबद्दल चुकीचं बोलणं आणि स्वतःच्या स्वार्थापोटी चुकीचा गैरसमज करणं थांबवा, अन्यथा तालुक्यामध्ये जे चांगलं सौहार्दाचं वातावरण आहे हे बिघडून जाईल. एवढीच विनंती आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत जे अजित पवार गटाचं काम करतात. या पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दत्ता पडवळ हे वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांना जे काम भेटलं नाही त्या काम न भेटल्याच्या आकाशापोटी आमदार असतील किंवा अजित पवार गटातील कार्यकर्ते असतील यांच्यावरती आरोप करतात आणि यांच्या आरोपांमुळेच मावळ तालुक्यातील वातावरण दूषित होत आहे. त्यामुळे दत्ता पडवळ यांनी कुठेतरी थांबून घेतलं पाहिजे असंच आता कार्यकर्त्यांना म्हणणं येऊ लागलंय. कॅमेरामॅन दत्ता माळस्कर सोबत मी सचिन शिंदे, तळेगाव दाभाडे.